नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, टॉपिकचं आपलं नाव आहे डाईस आणि डाईसलाच आपण मराठीमध्ये म्हणतो फासा। तर बघा, यावरची काही एक्झाम्पल खूप सारे स्पर्धा परीक्षेला येत असतात, मग ती कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, मग त्यावर तुम्हाला कसेही प्रश्न असतात, उलटे सुलटे तुम्हाला कसेही प्रश्न विचारले जातात। तर तुम्हाला एकदम सोप्या ट्रिकने मी सांगणार आहे आज की यावरचे प्रश्न कसे लिहायचे असतात। चला तर मग, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डायस। तर बघा, याचे दोन प्रकार पडतात। एक असतो स्टँडर्ड डाईस आणि दुसरा असतो तो म्हणजे ऑर्डिनरी डाईस। तर बघा, स्टँडर्ड डाईसला आपण मराठीमध्ये म्हणतो मानक फासा, याला आपण म्हणतो मानक फासा आणि याला आपण म्हणतो साधारण फासा। हे याचे दोन प्रकार आहेत। तर तुम्हाला आता मी सांगणार आहे की मानक फासा आणि साधारण फासा कसा ओळखायचा असतो। तर लक्षात ठेवा मित्रांनो, मानक फाशामध्ये कसं असतं की 1च्या समोरासमोर 6 हा अंक असतो, 1च्या समोरासमोर 6 हा अंक असतो, 2च्या समोरासमोर 5 हा अंक असतो आणि 3च्या समोरासमोर 4 हा अंक असतो। हे लक्षात ठेवा। जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल येतं की मानक फाशाचं आणि जर तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो की 1च्या समोर कोणता अंक आहे, तर तुम्ही डायरेक्ट 6 लिहून टाकायचा। जर तुम्हाला प्रश्न आला 2च्या समोर किंवा 5च्या समोर कोणता अंक असेल तर 2 लिहून टाकायचा, 2च्या समोर सांगितलं तर 5 लिहून टाकायचा, 3च्या समोर सांगितले तर 4, 4च्या समोर सांगितले तर 3। हे तुम्ही पाठच करून ठेवा। जर तुम्हाला प्रश्न आला की मानक फासा दिलेला असेल आणि त्या फाशामध्ये तुम्हाला जर प्रश्न आला की यामध्ये या अंकाच्या समोर कोणता अंक येतो, तर हे अंक फिक्स आहेत। पण जर तुम्हाला असा प्रश्न आला की मानक फासा आणि साधारण फासा कसा ओळखायचा असतो, तर बघा, समजा आता इथं आपण काय करूया, इथं आपण डायस काढूया। बघा, हा एक झाला आणि हा झाला दुसरा। आता बघा, जर तुम्हाला सांगितलं, इथं अगोदर मी अंक लिहिते। आता जर तुम्हाला सांगितलं की या दोन्ही डाईस मध्ये मानक डाईस कोणता आहे, म्हणजे मानक फासा कोणता आहे आणि साधारण फासा कोणता आहे, तर तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे मित्रांनो मी। ज्या डाईस मध्ये कोणत्याही 2 अंकांची बेरीज 7 येते, बघा लक्षपूर्वक ऐका, ज्या डाईस मध्ये कोणत्याही 2 अंकांची बेरीज 7 येते तो असतो साधारण फासा आणि मग कोणत्याही अंकांची बेरीज कितीही येते तो असतो मानक फासा। बघा लक्षात ठेवा, साधारण फासा कसा ओळखायचा, तर यामध्ये बघा 2 आणि 3 होतं, हे काय नाही, 2 आणि 3 5 होतं, 3 आणि 1 4 होतं, तर याची बेरीज 7 होते का, तर नाही होत। इकडे बघूया आपण, बघा 4 आणि हे 3 किती होतात, तर 7 होतात, 4 आणि 3 होतात 7, म्हणजे हा जो फासा आहे तो साधारण फासा आहे। तर ही एक ट्रिक आहे मित्रांनो की मानक फासा आणि साधारण फासा शोधायची एक ट्रिक आहे। कोणत्याही 2 अंकांची बेरीज जर 7 आली तर तुम्ही ओळखायचा आहे की तो साधारण फासा असणार आहे। तर हा झाला आपला पहिला पॉइंट। आता आपण पुढे याच्यामध्ये आणखीन काय काय आहे ते पण बघूया। तर बघा मित्रांनो, आता इथं आपण 2 फासे घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला की 3च्या समोर कोणता अंक येईल, 3च्या समोर कोणता अंक येईल। आता बघा, तुम्हाला इथे फासे तर 2 दिले आणि मग तुम्हाला प्रश्न विचारला की 3च्या समोर कोणता अंक येईल। तर आता इथं बघा 4 2 3 आणि इथे 4 5 1 अशा संख्या दिलेल्या आहेत। तर एक काम करायचं, जेव्हा फासे 2 असतील तेव्हा एक काम करायचं, या दोन्हींच्या मध्ये कोणता कॉमन नंबर शोधायचा, म्हणजे सेम नंबर कोणता आला याच्यामध्ये, तर इथं पण 4 आलाय आणि इथं पण 4 आलाय। मग काय करायचं बघा, या 4 पासून आपण काय करायचं, आपलं क्लॉक कसं फिरतं, क्लॉक आपलं असं फिरतं, म्हणून आपण काय करायचं, या 4 कडून आपण या संख्या अगोदर लिहून घ्यायच्या। अगोदर 4, नंतर हे 2,
नंतर हे 3 आपण इथं लिहून घेतलं. आता इकडे पण आपल्याला सेम टेस्ट करायचंय. सेम आपल्याला याप्रमाणे आपल्याला संख्या खाली लिहायच्यात. हे 4 जे आहे ते इथं लिहायचं, 5 जे आहे ते इथं लिहायचं आणि 1 जो आहे तो इथे लिहायचं. म्हणजेच आता आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे. म्हणजे या 3च्या समोर 1 हा अंक असणार आहे. आपला प्रश्न काय होता? 3च्या समोर कोणता अंक येईल? बघा, एका सेकंदाच्या आत आपण उत्तर काढू शकतो की 3च्या समोर कोणता अंक असणार आहे? 1 हा अंक असणार आहे. तर अशा प्रकारे बघा, जेव्हा 2 फासे असतील तर तेव्हा त्यातला कॉमन नंबर शोधून काढायचा आणि याप्रमाणे त्याची मांडणी करायची. मग आपल्याला आपलं उत्तर पटकन मिळून जातो. आता बघा, जर या 2 फाशामध्ये जर 2 कॉमन नंबर असतील तर काय करायचं ते पण आपण बघूया. तर बघा मित्रांनो, आता नियम दुसरा आहे आपला, नियम क्रमांक 2 आहे हा. जर 2 कॉमन नंबर असतील तर काय करायचं? बघा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जे तुम्हाला प्रश्न येतात कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, तर त्यामधले सगळे प्रश्न मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर बघा, तुम्हाला कोणताही तिथं प्रश्न येऊ दे तर तुम्हाला अजिबात घाबरून जायचं काहीच काम नाहीये. तर तुम्हाला एकदम सोप्या ट्रिकने मी ते पेपरमध्ये उत्तर कशी लिहायची तुम्हाला ते मी सांगणार आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला व्हिडिओला आणि कमेंट सुद्धा करत चला. बघा, आता जर 2 कॉमन नंबर असतील तर काय करायचं? आता बघा, याच्यामध्ये इथं 2 आहे, इथं 2 आहे, बरोबर, इथं 5 आहे आणि इथं 5 आहे. एकदम सोपा रूल आहे मित्रांनो, एकदम सोपा रूल आहे. जर तुम्हाला प्रश्नामध्ये आलं की 6च्या समोर कोणता अंक असेल, प्रश्न असा आला की 6च्या समोर कोणता अंक असेल, कोणता अंक असेल, जर तुम्हाला असा प्रश्न आला किंवा 3च्या समोर कोणता अंक असेल असा जरी प्रश्न आला तर एकदम सोपं आहे. जे कॉमन नंबर आहेत ते कॉमन नंबर आपण काय करायचे? साईडला काढायचे, म्हणजे त्याला गोल करा तुम्ही, आणि जे उरतात ते एकमेकांच्या अपोजिट असतात. म्हणजे 3च्या समोर 6 असेल, 6च्या समोर 3 असेल, हे एकमेकांच्या अपोजिट असतात. म्हणजे 6च्या अपोजिट असणार आहे 3 किंवा 3च्या समोर असणार आहे 6. तर एकदम सोपा आहे मित्रांनो, हा दुसरा नियम एकदम सोपा आहे. आता आपण काय बघितलं? पहिला नियम आपण कोणता बघितला? जर 2 फासे असतील आणि जर त्याच्यामध्ये फक्त आपण काय बघितलं की 2 फासे असतील तर त्याचं उत्तर कसं काढायचं. आणि आता काय बघितलं आपण? 2 कॉमन नंबर असतील तर त्याचं उत्तर कसं काढायचं. आपल्या त्या मगाच्या उदाहरणामध्ये एकच कॉमन नंबर होता, याच्यामध्ये 2 कॉमन नंबर आहेत. आता आपण तिसरा नियम बघणार आहोत की जर कॉमन नंबर नसेलच, एकही कॉमन नंबर नसेल तर काय करायचं ते आपण बघूया. आता बघा मित्रांनो, हा नियम तिसरा आहे. जर एकही कॉमन नंबर नसेल तेव्हा काय करायचं? आता बघा, इथं 1, 6, 3 आहे, इथं 4, 5 आणि 2 आहे. तर अशा वेळी लक्षात ठेवायचं मित्रांनो की कोणासमोर कोण असेल याचं उत्तर आपण सांगूच नाही शकत. म्हणजेच 1 समोर 6 असू शकतं, 3 असू शकतं, 3 समोर 6, 3 समोर 1, कितीही असू शकतं, किंवा 4 समोर 5, 4 समोर 2, 2 समोर 4, 2 समोर 5, कितीही असू शकतं. मग जर तुम्हाला ऑप्शन मध्ये आलं की यापैकी नाही तर तुम्ही सरळ तो पर्यायाला काय करायचं? त्या पर्यायाला तुम्ही टिक करून टाकायचं. जर ऑप्शन मध्ये असेल यापैकी नाही तर तुम्ही त्या ऑप्शनला सरळ टिक करून टाकायचं, कारण याचं उत्तर आपण सांगूच नाही शकत, याचं उत्तर सांगता येत नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे 3 नियम बघितलेले आहेत. तर बघा, आता आपण काही एक्झाम्पल घेऊया. आता तुम्हाला मी हे नियम सांगितले, आता याप्रमाणे आपण काही एक्झाम्पल लिहूया. तुम्ही तुमची नोटबुक काढा आणि जर तुम्हाला काही येत असेल तर तुम्ही पटकन ते आन्सर लिहू शकता आणि तुमचं आन्सर बरोबर आहे का ते पण तुम्ही चेक करू शकता. चला तर मग आता आपण काय करूया की काही एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक पटकन समजेल. बघा, आता इथं आपण प्रश्न घेतलेला आहे आणि इथं आपण काही फासे काढलेले आहेत आणि याच्यामध्ये नंबर आहे 6, 3, 4, इकडं 3, 1, 5, बरोबर. आता प्रश्न असा आहे की 3च्या समोर कोणता अंक असेल. चला तर मग जर तुम्हाला उत्तर येत असेल तुम्ही याचं उत्तर पटकन तुमच्या वहीमध्ये काढायचं आहे आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का ते पण तुम्ही चेक करायचं आहे. तर बघा, लक्ष द्या इकडं. आता यामधला कॉमन नंबर कोणता आहे आपण शोधूया पहिल्यांदा. तर कॉमन नंबर कोणता आहे? बघा, इथं पण 3 आहे आणि इथं पण 3 आहे, म्हणजे 3 हा कॉमन नंबर आहे. म्हणजे आता आपल्याला असं जायचं आहे आणि इकडून आपल्याला असं जायचं आहे. बघा, 3 नंतर 6 नंतर 4, बरोबर. आता अगोदर 3 घ्यायचं, परत 5 आणि नंतर 1, म्हणजेच 4च्या समोर 1 हा अंक असेल,
6च्या समोर 5 हा अंक असेल, पण आता 3च्या समोर 3 आलं, म्हणजे आता याचं उत्तर आपण कसं काढायचं? बघा लक्ष द्या इकडं. 1 2 3 4 5 आणि 6. आता इथं 1 ते 6 पर्यंत अंक आहे. तर काय करायचं बघा. आता 4 समोर कोणता अंक आलाय? 4 समोर 1 हा अंक आलाय. 6 समोर कोणता अंक आलाय? तर 6 समोर 5 हा अंक आलाय. आता आपल्याला काय विचारलंय की 3च्या समोर कोणता अंक असेल? म्हणजे बघा की जो अंक उरणार आहे ते याचं उत्तर असणार आहे. जो अंक उरणार आहे ते त्याचं उत्तर असणार आहे. जर जेव्हा सेम सेम इथं संख्या येतात तेव्हा जो अंक उरतो म्हणजे 3च्या समोर 2 हा अंक असणार आहे. उत्तर असणार आहे 2. 3च्या समोर 2 हा अंक असणार आहे. जो अंक उरतो म्हणजे याच्यामध्ये कोणता अंक नाहीये? 1 ते 6 पर्यंत अंक दिले, मग याच्यामध्ये कोणता अंक नाहीये? 1 ते 6 पर्यंतचा जो अंक याच्यामध्ये नसतो तो याचं उत्तर असतं. हे लक्षात ठेवायचं. तुमचंही उत्तर बरोबर आले का तुम्ही चेक करू शकता. तर मग आता आपण प्रश्न पुढचा बघूया. तर आता बघा इथे 2 फासे आहेत आणि याच्यामध्ये काही सिम्बॉल आहेत, काही चिन्ह आहेत. बघा इथं @ आहे, स्टार आहे, इथं हॅश आहे. मग आता इकडं पण तेच दिलंय, इथं स्टार आहे, इथं प्लस चिन्ह आहे, इथं टक्केच आहे. आता प्रश्न काय आहे बघा की हॅशच्या समोर कोणते चिन्ह असेल असा प्रश्न आहे. मग जसं आपण अंकांचं केलं सेम त्या प्रकारे आपण या चिन्हांचं सुद्धा करायचं आहे. आता यामध्ये कॉमन चिन्ह कोणतं आलंय ते आपण शोधायचं. याच्यामध्ये कॉमन चिन्ह हे आलेलं आहे. तर आता काय करायचं, आपण हे याप्रमाणे याची मांडणी करायची. अगोदर आपण जे कॉमन चिन्ह आलंय ते कॉमन चिन्ह घ्यायचं, त्यानंतर @ घ्यायचं आणि मग नंतर हॅश घ्यायचं. त्यानंतर पुन्हा हे कॉमन चिन्ह आलंय ते घ्यायचं. परत इथं असं आपल्याला जायचंय ना, असं जायचंय आपल्याला. मग टक्के आहे ते टक्के घ्यायचं आणि याच्या खाली प्लस घ्यायचं. किती सोपं आहे बघा मित्रांनो. एकदम सोपं आहे, काही अवघड नाहीये. बघा जर तुमच्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यापैकी कोणताही प्रश्न येऊ दे, मग तुम्हाला या भाषामध्ये काहीही देऊ दे, कोणतंही चिन्ह देऊ दे, कोणताही अंक देऊ दे आणि अजून काहीतरी देऊ दे, तुम्ही त्याचं उत्तर सेम या प्रकारे काढायचं आहे. आता बघा हॅशच्या समोर कोणते चिन्ह असेल? तर हॅशच्या समोर प्लस चिन्ह आहे. या हॅशच्या समोर प्लस चिन्ह आहे आणि हेच तुमचं उत्तर असणार आहे. बघा एकदम सोपं आहे, एका सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो. तर आता बघा एक लास्ट एक्झाम्पल आपण घेऊया. तर बघा मित्रांनो इथे 2 फासे आपण काढलेले आहेत आणि याच्यावर इकडं बी डी आणि सी असं लिहिलंय आणि इकडं बी एफ आणि ए असं लिहिलंय. आणि प्रश्न असा आहे की बीच्या समोर कोणते अक्षर असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तुम्ही याचं उत्तर पटकन तुमच्या नोटबुक मध्ये काढायचं आहे. बघा आता याच्यामधलं कॉमन जे अक्षर आहे ते कोणतं आहे? बघा कॉमन अक्षर कोणतं आहे? तर बी हे कॉमन अक्षर दिसतंय आपल्याला. बी हे कॉमन अक्षर दिसतंय आपल्याला. मग आता आपण सेम याप्रमाणे याची मांडणी करायची आणि इकडे याप्रमाणे याची मांडणी आपल्याला करायची आहे. बघा बी नंतर सी आणि डी येईल, त्यानंतर परत बी एफ आणि ए असं येईल. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय की बीच्या समोर कोणते अक्षर असेल? डीच्या समोर ए असेल, सीच्या समोर एफ असेल. आता इथे बीच्या समोर बी आलं, मग हे काय उत्तर झालं का? तर ही अक्षरे एफ पर्यंत आहेत. आपण एबीसीडी मांडूया, ए बी सी डी ई आणि एफ. बरोबर, एफ पर्यंत आपण मांडलं. मग डीच्या समोर कोणतं आहे? तर ए आहे. डीच्या समोर ए असणार आहे, सीच्या समोर एफ असणार आहे, सीच्या समोर एफ असणार आहे. मग राहिलं कोणतं अक्षर? इथं आपल्याला प्रश्न विचारला की बीच्या समोर कोणतं अक्षर येईल? तर बीच्या समोर हे ई अक्षर येणार आहे, जे उरलेलं आहे. जे उरतं ते आपलं उत्तर असतं. म्हणजे बीच्या समोर ई हे अक्षर असणार आहे, म्हणजेच ई हे तुमचं उत्तर असणार आहे. तर तुमचंही उत्तर बरोबर आलं असेल तर नक्कीच तुम्ही चेक करू शकता. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्ही अशा उदाहरणांचा सराव सुद्धा करू शकता. तर आपण याची आणखीन काही उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहोत. चला तर मग जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.